अमरावती जिल्ह्यातील तापमान 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज झाले आहे। याच कक्षाची पाहणी करण्यास विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय 8 मेला दाखल झाल्या। विभागीय आयुक्त दाखल झाल्या मात्र अचानक रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित दिसून आल्याने उष्माघात कक्ष पाहणी न करता लहान मुलांच्या वॉर्ड क्रमांक 5 कक्षाची पाहणी करून आयुक्त विभागीय आयुक्तालयाकडे परतल्या। यावेळी सर्व रुग्णालय वॉर्डात काळोख पसरला होता। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा 8 मेच्या दुपारच्या वेळी समोर आला। या रुग्णालयाची पाहणी करण्यास विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय दाखल झाल्यात। रुग्णालयात उष्माघात कक्षाची पाहणी करण्यास त्या दाखल झाल्या। रुग्णालयात येणार तीच रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला। रुग्णालयातील सर्व वार्डातील वीज खंडित झाल्याने सर्व वार्डात काळोख पसरला। अशावेळी डॉक्टर निधी पांडेय रुग्णालयात आल्या असता येथे अंधार दिसून आला। अशावेळी रुग्णालय प्रशासनाची दमछाक उडाली, सर्वत्र धावपळ उडाली। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे सोबत असताना त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना सांगितले। विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी डॉक्टर दिलीप सौंदाळे यांना विचारले असता उन्हाळ्याच्या दिवसात लोड जास्त असल्यामुळे लाईन जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। उष्णतेचं वातावरण खूप वाढलेलं आहे, त्यामुळं मागच्या 3 दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय आयुक्तांनी भेट दिली। नंतर ती आता PHCला सुद्धा भेट देत आहेत। त्याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली, किती ॲडमिट आहेत का, काही आहेत का आणि बाकी काही अडचणी आहेत का विचारलं। नेमकं त्या ज्यावेळेस आल्या पण त्यांनी तो वार्डच पाहिला नाही ज्यासाठी त्या आल्या होत्या। त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाट पाहिलं नसेल आणि जे वॉर्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही इश्यू होते। आणि मॅडम आला त्यावेळेसच विद्युत सुद्धा विद्युत पुरवठा ती आता मेन लाईन गेलेली आहे आणि आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे, त्यामुळे तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती 5 ते 7 मिनिटासाठी, त्यानंतर लाईट चालू झाली आहे। हीट वेव्ह जी उष्णलाट चालू आहे त्याबद्दल एक प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले आणि वॉर्डमध्ये जे व्यवस्था करण्यात आली आहे, बेड्स रिझर्व करण्यात आले आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरा पुरेसा औषध साठा आहे की नाही याबद्दल विचारपूस करण्यासाठी आले होते नेमकं। आणि ह्याच्यानंतर मी वडगाव PHCला जाते। ही उष्णलाट आणि त्याच्याबद्दल जे प्रिपेअर्डनेस आहे त्यासाठी। मॅडम, आपली पाहणी करत असतानाच काही वार्डामधली लाईन जी आहे सध्या लोड जास्त असा सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितलं मला, त्यामुळे ट्रिप झाली आहे आणि MSEBचे लोक वगैरे बिजली विभागाचे अनेकदा हा प्रॉब्लेम होत असल्याची सुद्धा त्यासाठी मी त्यांना गायडन्स दिली की आपण तुमचे जे डिमांड आहे तुमचे वॉर्ड्ससाठी त्याचे एक समीक्षा करावे आणि ॲडिशनल लोडसाठी तुम्हाला जे बॅकअप पाहिजे त्याबद्दल आपण शासनाला आणि DPCतून व्यवस्था आपण। अशा नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील रुग्णांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। 7 दिवस झाले अचानक। लाईन किती वेळेस बंद झाली? परवाच्या दिवसपासून बंद आहे लाईन। काल 12 वाजतापासून सने आता 3 वाजेपर्यंत लाईन नव्हती। रात्रीची लाईन व्यवस्थित असते काय ते? काल नव्हती, आज सुद्धा सकाळी लाईन नव्हती। आज आता बंद झाली 2-3 वेळा। तुम्ही नेमकं केलं शौर्य अर्मड डॉक्टरांचा म्हणजे लाईन नसल्याची तुम्ही पुढे तक्रार वगैरे केली होती इथे? नाही, कोणच तक्रार केली नाही। मारडी त्याच्यानंतर इथे गेली 3 वाजता।